नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण विज्ञान विषयातील आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. प्रश्न क्रमांक पहिला, अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी डॅश डॅशमध्ये आढळते, तर ती जीवाणूमध्ये आढळत असते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण याचं स्पष्टीकरण पाहूया. जीवाणू हे प्रोकॅरियोटिक सूक्ष्मजीव आहेत. या प्रकारच्या पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसतं. त्याचबरोबर केंद्रकाभोवती अणुकवच म्हणजेच न्यूक्लियर मेम्ब्रेन नसतं. DNA पेशीच्या सायटोप्लाझममध्ये न्यूक्लाइड नावाच्या भागात अस्तित्वात असतो. म्हणून जीवाणूमध्ये केंद्रक असते, पण अस्पष्ट आणि अपूर्ण असते. म्हणून त्याला अस्पष्ट केंद्रयुक्त पेशी असं म्हणतात. जीवाणूमध्ये अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी आढळतात कारण ते प्रोकॅरियोटिक जीव आहेत म्हणून. आता आपल्याला प्रश्न क्रमांक 2 पाहायचा आहे. खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कुठला? तर आपल्याला माहीत आहे उडणारा सस्तन प्राणी म्हटलं की वटवाघळू. मग याचा संघ कुठला आहे? तर तो आहे कॉर्डेटा. आणि कॉर्डेटामध्ये युथेरिया या संघामधील वटवाघळू मोडल्या जातो. तर युथेरिया हे खरे प्लॅसेंटाधारी सस्तन प्राणी आहेत. त्यांच्यात एकच गर्भाशय स्त्रीजनन अंग असते. हे पिल्लाला जन्म देतात. सस्तन ग्रंथी ही फक्त स्त्रीलिंगी सजीवामध्येच असते. आता युथेरिया यांचे वर्ग आपण पाहायचे झाले तर प्रोबोसिडिया, ज्याचं उदाहरण आहे हत्ती, पेरिसोडॉक्टिरा घोडा, बैल, झेब्रा आणि चिरोटेरा, ज्यामध्ये आपला वटवाघळू येत असतो. रेडेशिया हा सर्वात मोठा सस्तन प्राण्यांचा गण आहे, ज्यामध्ये उंदीर, खार, गिनीपिग एवढे येतात. आणि त्यानंतर डॉल्फिन माशानंतर सर्वात हुशार असा सस्तन प्राणी आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? तर गांडूळ हा ॲनेलिडा या संघात येत असतो. गांडूळ म्हणजेच अर्थवर्म हा प्राणी ॲनेलिडा या संघात येत असतो आणि याचे शरीर काड्यांमध्ये विभागलेले असते. शरीर लांबट, नरम आणि द्विलक्षीय सममितीचे असते. त्वचेवरून श्वसन करता येत असते. हे शरीरातील सर्वात काड्यांमध्ये पुनरावृत्ती असलेली रचना दर्शवत असतात. विंचू हा डॅश डॅश प्राणी आहे. तर विंचू हा पिल्लाला जन्म देणारा प्राणी आहे आणि याचा आढळ हा सर्व खडकामध्ये होतो, पण आर्क्टिक खडकात हे आढळत नाहीत. यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर विंचू, कोळी, कीटक यामध्ये ते येतात आणि आर्कनिडा हा वर्ग आहे विंचूचा. यानंतर प्रश्न क्रमांक 5, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? तर ते आहे जिराफ. जिराफाचे हृदय हे सर्वात मोठे असते कारण त्याला लांब मानेमुळे रक्त मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त दाबाने पंप करावे लागते त्यामुळं. त्याचबरोबर त्याचे हृदय सुमारे 10 ते 12 किलो वजनाचे असते आणि रक्तदाब खूप जास्त असतो, पण हृदयाच्या आकाराच्या दृष्टीने ते निळ्या व्हेलच्या हृदयापेक्षा खूपच लहान आहे. जिराफचे हृदय विशेषतः शक्तिशाली असले तरी सर्वात मोठे हृदय असणारा प्राणी म्हणजे निळा व्हेल. यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही? आता आपल्याला कीटक वर्गात न येणारा प्राणी सांगायचा आहे. तो आहे स्पायडर. स्पायडरला आपण काय म्हणतो मराठीत? तर कोळी. तर मच्छर, माशी, ढेकूण हे सर्व प्राणी आर्थ्रोपोडा गटात मोडतात, परंतु स्पायडर हा आर्थ्रोपोडा गटातील
का निळा वर्गात मोडत असल्यामुळे त्याला आपल्याला स्पायडर हा कीटक वर्गात येत नाही असं म्हणता येईल. स्पायडरचा संघ कोणता आहे तर अर्थ्रोपोडा उपसंघ आहे. केलिकेराटा आणि किस्टोरा या गणात माशी येत असते, तर हेमिप्टेरा या गटात ढेकूण येत असतो. माशी, मच्छर आणि ढेकूण यांचा संघ जरी अर्थ्रोपोडा असला तरी उपसंघ हा मॅनिट्युकाटा हा आहे आणि वर्ग आहे इन्सेक्टा. यानंतर प्रश्न क्रमांक 7. अनियमित तापी प्राण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे तर शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलते. जसं की प्राण्याचे शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार नसते. त्या प्राण्यांमध्ये शरीरात ऑक्सिजन व ऑक्सिजनयुक्त रक्त एकमेकात मिसळते. अशा प्राण्याचे हृदय 3 कप्प्याचे असते, 2 अलिंद आणि 1 निलय. उदाहरणार्थ उभयचरामध्ये बेडूक येते आणि सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये साप येते, ज्यांना 3 हृदयाचे कप्पे असतात. यानंतर प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते तर ते असते मगर. मगरचं किती कप्प्याचं हृदय असतं तर 4 कप्प्याचं असतं. उजवे अलिंद, उजवे निलय, डावे अलिंद आणि डावे निलय. रक्तातील ऑक्सिजनयुक्त व ऑक्सिजनरहित रक्त पूर्णपणे विभक्त ठेवण्यासाठी 4 कप्पे आवश्यक असते. यामुळे शरीरात फक्त ऑक्सिजनयुक्त रक्तच पोहोचते. ते उष्णतायुक्त प्राण्यांमध्ये महत्त्वाचे असते, जसं की मनुष्य, कबूतर, गरुड, कोंबडी, त्याचबरोबर सिंह, वाघ, हत्ती, हरिण. त्यानंतर सस्तन प्राणी व पक्ष्याचे हृदय सुद्धा 4 कप्प्याचे असते, आपल्याला असं सांगता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो. आता सस्तन प्राणी असून सुद्धा अंडी घालणारा प्लॅटिपस हा प्राणी आहे. हे प्राणी उष्ण रक्ती असून त्यांना रक्तस्रावणाच्या ग्रंथी असतात, एकलिंगी जरायुक्त असतात आणि पिल्लांना जन्म देतात. अंडी घालणारे सस्तन प्राणीमध्ये प्लॅटिपस आणि एकडना असे प्राणी येतात, जे की मॅमलिया वर्गात येत असतात, ज्यांचे हृदय 4 कप्प्याचे असते, स्वतंत्र स्वरयंत्राच्या साहाय्याने ध्वनी निर्माण करू शकतात आणि डॉल्फिन हा सर्वात हुशार सस्तन प्राणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. ब्लू व्हेल मासा पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी. याला दात नसतात. हे प्लवंग खातात आणि उंट एकमेव सस्तन प्राणी आहे ज्यात आरबीसीला केंद्रक नसते. बाकी सस्तन प्राण्यांना आरबीसीला केंद्रक नसते. त्यानंतर मॅमलियाचे 3 उपवर्ग पडतात. त्यामध्ये प्रोटोथेरिया, मोटाथेरिया आणि युथेरिया असे 3 वर्ग पडतात. प्रोटोथेरियामध्ये अंडी घालणारे सस्तन प्राणी असतात. सस्तन ग्रंथी दोन्ही लिंगात कार्यरत असतात. आणि मेटाथेरियामध्ये पिशवीधारी सस्तनधारी प्राणी असतात, जसं की कांगारू. आणि युथेरियामध्ये हत्ती, वेल, मासा, डॉल्फिन यासारखे प्रगत सस्तन प्राणी येत असतात. यानंतर प्रश्न क्रमांक 10. द्विपाद नामपद्धतीच्या नियमाप्रमाणे खालील कोणती पद्धत चुकीची आहे म्हणून विचारलेलं आहे. तर आपल्याला द्विपाद नाम तिरपे मुद्राक्षरात प्रमाणे लिहितात, एकदम बरोबर आहे. जातीवाचक व जातीवर्गात ह्या दोन्ही नावाची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षरानं होते, तर हे मात्र चुकीचं आहे. कारण प्राण्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने असावी, पण जातीची सुरुवात ही स्मॉल लेटरनं असावी असं सांगण्यात आलेलं आहे. आणि तिसरं आहे, म्हणजेच या प्रश्नाचं आपल्याला उत्तर 2 क्रमांक देता येईल. आणि पुढचं आहे द्विनाम पद्धतीच्या नियमावलीचा बरोबर पर्याय आहे.
त्यामुळे आपण तो वाचून घेऊया. जातीवाचक नामानंतर जाती वर्गात येतो आणि द्विनाम पद्धतीत जाती वर्गात निरपवाद असतो. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 2 देता येईल आणि द्विनाम पद्धत ही कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.